आपल्याकडे 2017ची वॅगनर आहे मॅडम। ओला उबेरसाठी एकदम बेस्ट गाडी आहे। ॲव्हरेज पण चांगले असते या गाड्यांना। 1,75,000 रुपये तिची ऑफर 3.25 लाख रुपये, पण आपण 3 लाख रुपये देतो। 2022ची डिझायर आहे आपल्याकडे, ती पण 2,10,000 रुपये कोटे, पण 1,90,000 पर्यंत आपण एक कस्टमर देणार आहोत। ऑल डॉक्युमेंट क्लिअर, नावा करायचं खर्च जो काय आरटीओ असतो तो घेणार आपण, नावावर करून देणार गाडी। नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन धमाकेदार व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे शंभूराजे मोटर्स ह्या ठिकाणी। आज मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे कमर्शियल गाड्या। टोटल असं आपलं एकदम परमिट वाल्या गाड्या तुमच्यासाठी मी आणलेल्या आहेत। सुनील सर, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पहिल्यांदा, कारण तुम्ही न्यू शोरूम ओपन केल्याबद्दल। आणि सर, तुमच्याकडे आता परमिट गाड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे सर? हो, भरपूर स्टॉक आपल्याकडे। किती ह्या स्टॉक मध्ये गाड्या अवेलेबल असणार? आपल्याकडे सध्या 31-35 गाडी स्टॉकला अवेलेबल आहे, पण ह्या काउंटरवरती थोडंसं जागाची अडचण असल्यामुळे कमी गाड्या उभ्या आहेत। भरपूर गाड्या आपल्याकडे। चालेल, तर सर कोणकोणत्या गाड्या अवेलेबल असणार आहेत? आपल्याकडे वॅगनर आहे मॅडम, डिझायर आहे आपल्याकडे नवीन लुक मध्ये, जेस्ट आहे, एक्सेंड आहे, त्यानंतर मराजो आहे। भरपूर आपला स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे। ओके, तर सर ह्या सर्व गाड्या घेण्यासाठी यायचं आहे तर ऍड्रेस काय राहणार आहे सर? त्या सर्व गाड्या पाहण्यासाठी आपल्याला टिकटॉक हॉटेल समोर यायचंय। ओके, वाकड ब्रिजला टिकटॉक हॉटेल आहे, समोर यायचंय। चालेल। पहिला जो धमाका द्यायचा आहे आपला, एकदम लो बजेट वाला पाहिजे आपल्याला। मॅडम, आपल्याकडे कमर्शियल गाड्यामध्ये स्टॉक मध्ये ओला उबर जे बिझनेस करू इच्छितात त्यांच्यासाठी आपल्याला एकदम कमी प्राइस मध्ये आपण गाड्या सध्या उपलब्ध केलेल्या आहेत। आपल्याकडे 2017ची वॅगनर आहे मॅडम। ओके, ओला उबर साठी एकदम बेस्ट गाडी आहे। ॲव्हरेज पण चांगले असते या गाड्यांना। ही आहे बँक किट मधली गाडी, आपण एकदम कमी कोट केलेलं आहे, 1,75,000 रुपये। गाडी कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये येते मॅडम। ओके, चालेल। तर मित्रांनो, ही गाडी पण तुम्हाला एकदम बजेट मध्ये दिलेली आहे। सुनील सर, आपण जेस्ट घेऊ आपण आता। ही जेस्ट 2019 ची जेस्ट डिझेल गाडी आहे, तिची ऑफर 3.25 लाख रुपये, पण आपण 3 लाख रुपये देणार। ओके, 3 लाख। आणि सर आतून गाडी कशी आहे? इंटेरियर एकदम गाडी चांगली आहे, टॉप मॉडेल एक्सएम मॉडेल आहे गाडीमध्ये, डिझेल मध्ये गाडी आहे, एकदम चांगली कंडिशनची गाडी, टायर वगैरे पण चांगली गाडी, सेम मॉडेल आहे, टॉप मॉडेल आहे। ओनर सर? ओनर सिंगल ओनर मध्ये भेटून जाईल मित्रांनो। आणि आमच्या व्ह्युअर्स साठी काय प्राइसिंग निगोशिएबल राहणार आहे? निगोशिएबल होईल ना मॅडम। लोन फॅसिलिटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे, निगोशिएबल बी करू आपण। लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये आहे? ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन करू। ऑल महाराष्ट्र। समोरचं सिबिल वगैरे चांगलं पाहिजे, आणि त्याच्यावरती काही सेटलमेंट वगैरे त्यांनी घेतलेली नाही पाहिजे। जर पुण्यामधलं कस्टमर असेल, तर रेंट अग्रीमेंट असेल, तर त्यांना एक स्वतःच्या घरवाला जामीनदार म्हणून आपल्याला लागतो। तुमचं लाईट बिल वगैरे असेल तर आपण लोन वगैरे करून देऊ। ओके, चालेल। तर डॉक्युमेंट सांगितलेले, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन यायचे मित्रांनो। तुम्हाला सेकंड हँड 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे, ती पण परमिट वाली गाडी घ्यायची आहे, तर ह्यासाठी डॉक्युमेंट गरजेचं आहे, घेऊन या। तर सर नेक्स्ट गाडी घेऊ आपण। एक्सेंट, ही पण सिंगल ओनर गाडी आहे। एक्सेंट पेट्रोल सीएनजी कंपनी फिटिंग मध्ये येते, तिची कोटिंग केलेली आपण 3 लाख रुपये। लोन वगैरे हिला पण होईल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोन करून द्या आपण। जर डाऊन पेमेंट असेल जवळपास 1 लाख रुपये पर्यंत। ओके, ऑल पेपर क्लिअर मध्ये आपण गाडीला नावावर करायचा खर्च स्वतः कस्टमरला करावा लागेल। चालेल, ओनर फर्स्ट असणार आहे? फर्स्ट ओनर। चालेल, एक्सेंट पण भेटून जाईल मित्रांनो। भरपूर अशा स्टॉक मध्ये गाड्या आहेत, वॅगनर आहेत, एक्सेंट आहेत, स्विफ्ट डिझायर पण आहे आपल्याकडे, तर त्याची पण मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे। त्याच्या आधी घेऊ आपण एक वॅगनर। सर काय डिटेल्स? ही वॅगनर आहे 2023 ची, 55,000 किलोमीटर चालले, 4 टायर नवीन आहे गाडीला। गाडीची कोट केली आपण 5,70,000 रुपये। ओके, कॅश करणाऱ्यांसाठी कमी होईल, लोन करण्यासाठी पण कमी जास्त होईल। ओके, लोन करण्यासाठी किती करावं? लोन करण्यासाठी 5.5 लाख रुपये आपण कोट केली फायनल। डाऊन पेमेंट किती करावं लागेल? डाऊन पेमेंट 1 ते 1.25 लाख रुपये, ऍज पर सिबिल चांगला असेल, स्ट्रॉंग असेल, अजून पण कमी जास्त होईल। ओनर सर फर्स्ट असणार? फर्स्ट ओनर गाडी, एकदम चांगल्या कंडिशनची गाडी। चालेल, तर तुम्हाला ही पण परमिट वाली गाडी वॅगनर कंडिशन मध्ये भेटून जाईल। तर सर नेक्स्ट गाडी घेऊ। नेक्स्ट 2022 ची डिझायर आहे आपल्याकडे, ही पण पेट्रोल सीएनजी कंपनी फिटिंग, सिंगल ओनर, 58,000 चाललेली गाडी, शोरूम हिस्ट्री गाडीची पण। ओके, याची कोट केली आपण 6,70,000 रुपये, 6.5 पर्यंत आपण देऊ। डाऊन पेमेंट किती करावं डाऊन लागेल? पेमेंट 1 लाख रुपये असेल तरीच आपण करून देऊ लोन बाकी। चालेल। गाडीचं इंटेरियर कसं आहे? टायर वगैरे? टायर वगैरे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये, इंटेरियर बी चांगला आहे, कंपनी फिटिंग आहे, ॲव्हरेज पण गाडी चांगली देते। ओके, सर काय शोरूम, आता तुम्ही हिस्ट्री म्हटलं तर शोरूम हिस्ट्री पण देणार का ह्या हो, गाडीची? देणार। ओके, आपल्याकडे एक्सेंट आहे दुसरी? हो, एक्सेंट 2017चं मॉडेल आहे, पण हे पण 2,10,000 रुपये कोटे, पण 1,90,000 पर्यंत आपण एक कस्टमर देणार आहोत। ओके, आणि ओनर सर ह्या गाडीचा? हे सिंगल आहे पण। ओके, ह्याच्यावर काय डाऊन पेमेंट किती करावं लागेल? याच्यावर डाऊन पेमेंट शक्यतो 2017च्या एक्सेंट लोन होत नाही, पण आपण प्रयत्न करून देऊ आपण, डाऊन पेमेंट 70-80,000 रुपये करून देऊ। ओके, चालेल सर। मग 70-80,000 रुपये असेल तर तुम्हाला त्या गाडीवरती लोन झालं तर तुम्हाला तेवढे द्यावे लागतील, 70,000 ते 80,000। चालेल, तर सर नेक्स्ट गाडी? ही गाडी 2020 ची आहे, सेकंड ओनरला गाडी आहे। ही 5,40,000 रुपये कोट केलेले आपण, पण 1.25 पर्यंत आपण देणार कस्टमरला। ओके,
आणि ओनर सर गाडीचं ओनर सेकंड मध्ये आहे. इंटेरियर कसं आहे सर गाडी एकदम चांगल्या कंडिशनची टायर गाडी आहे. वगैरे? टायर वगैरे चांगले बटन आणि ह्या परमिट वाल्या गाड्या म्हटल्यानंतर थोडा जास्त रनिंग झालेलं असतं रनिंग असतात मॅडम. आता कसं कंपनीला पॅकेज असतं 3,000-4,000 किलोमीटरचं तर गाडी चालणार, पण कंडिशन एकदम वेल मेंटेन गाडी आपल्याकडे सगळे ओके विदाउट ऍक्सिडेंट गाडी असतात आपल्याकडे. आपण ऍक्सिडेंट गाडी देत नाही कस्टमरला. आणि डॉक्युमेंट सर कसे असणार गाडी गाडीचे डॉक्युमेंट ऑल पेपर क्लिअर मध्ये, फक्त नावा करायची फीज कस्टमरने आपल्याला द्यायची, आपण नावावर करून देतो गाडी समोर. रोड टॅक्स वगैरे सर्व क्लिअर, ओके म्हणजे आजपर्यंत जे जितके पेपर सगळे ऑल क्लिअर मध्ये नावावर ट्रान्सफर करून देणार आपण गाडी. ते नावावर चार्जेस किती घेणार नावावर चार्जेस ऍज पर आरटीओ 10-12 हजार रुपये खर्च येतो, करून आपण त्याला नावा करून देऊ आपण गाडी. ऑल डॉक्युमेंट क्लिअर तुम्हाला भेटतील गाडीचे मित्रांनो, काहीच बरोबर. प्रॉब्लेम येणार नाही. तर सर आपली पुढची डिझायर ही डिझायर पण 2019 ची सिंगल ओनर गाडी आहे. 1,30,000 चाललेली आहे, पण तिची कोट केला पण 4,85,000 रुपये ऑल पेपर क्लिअरला. ओके लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. लोन 4 लाख रुपये होऊन जाईल. आणि ओनर सर ह्या गाडीचा सिंगल ओनर सिंगल ओनर मध्येच तुमच्याकडे सगळा ऑल स्टॉक आहे अवेलेबल. मॅक्झिमम आपल्याकडे सिंगल ओनर असतो. एखादा अर्ध्या गाडी केसेस मध्ये आपल्याकडे ओनर सेकंडला येतो, पण गाडी आपण चांगल्या कंडिशन परचेस करतो. तर 7 सीटर मध्ये काय ऑप्शन आहे का 7 सीटर मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे मॅडम. ओके मॅरेजो महाराज आपल्याला ही बजेट प्राइस मध्येच पाहिजे गाडी. बजेट प्राइस मध्ये तुम्हाला येतं. मॅरेजो गाडी 2019 ची, हिला पण चांगलं पॅकेज आहे. 1 लाख ते 1.25 लाख पर्यंत पॅकेज, 80,000 रुपये पर्यंत पॅकेज गाडीला मिळतं कंपनीमध्ये. ओके ही 2019 ची गाडी आहे. कंपनीला पण जॉईन करून देऊ आपण, काय अडचण नाही. 4.5 लाख रुपये कोट केलेले फक्त आपण. ओके ह्या गाडीचे 7 सीटरचे 4.5 लाख 4.5 लाख रुपयाला डिझेल मध्ये. ही गाडी डिझेल मध्ये 7 सीटर गाडी डिझेल मध्ये. आणि डिझेल ॲव्हरेज काय सर सांगू शकता? ही साधारणतः तुम्हाला 17-18 पर्यंत ॲव्हरेज देईन तुम्हाला, कारण महिंद्राची गाडी आहे, चांगल्या ॲव्हरेज भेटते गाडी. तर सुनील सर पुढची आपली एक्सेंट ही पण 117 ची आहे. ती पण कोट 2,10,000 रुपये केलंय. ओके तसं आपली प्राइसिंग 2,30,000 रुपये, पण 2,10,000 आपल्याला द्यायची आहे. कॅश करण्यासाठी आपण अजून पण निगोशिएबल करून देऊ. ही पण गाडी सिंगल ओनरला जी कंपनी फिटिंग सीएनजी चांगले, टायर बिअर इंटेरियर वगैरे, अँड्रॉइड सिस्टीम वगैरे फिटिंग एकदम मस्त गाडी आहे. ओके डॉक्युमेंट क्लिअर. नावा करायचा खर्च जो काय आरटीओ असतो तो घेणार आपण, नावावर करून देणार गाडी. 2017 ची गाडी. ओला उबरला जॉईनिंग करून पाहिजे तर आपण जॉईनिंग करून देऊ. 4-5 ऍप्लिकेशनला आपण जॉईनिंग पण करून देणार. गाडी घेतल्यानंतर जो कस्टमर गाडी म्हणजे व्यवसाय करणार आहे व्यवसाय त्याला तुम्ही करण्यासाठीच आपण गाडी व्यवसाय घेतल्या, त्याच्यामुळे आपण त्यांना जॉईनिंग पण फ्री ऑफ करून देणार. आणि पुढची वॅगनर वॅगनर आहे 2018 ची. ओनर सेकंडला आहे. ओनर सेकंडला असल्यामुळे आपण कॅशचे कस्टमर असेल तर 2,60,000 रुपये देणार. लोन करण्यासाठी 2,80,000 रुपये आपण किंमत ठेवलेली. ओके 2,80,000. हो. आणि आपल्या युवासाठी द्या ना कमी करून देऊ थोडं. आपण, कमी करून निगोशिएबल करून देऊ. समोर आहे. आता गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्या. 1 रुपयाचं काम आपण गाडीमध्ये ठेवत नाही. ओके गाडीला सिस्टीम वगैरे, इंटेरियर वगैरे सर्व काम करून आपल्याकडे गाडी रेडी आहे. रेडी पोझिशन मध्ये फक्त position यायचं, ला गाडीला स्टार्टर मारायचं. यस चालेल. तर ही वॅगनर तुम्हाला भेटून जाईल. अजून एक वॅगनर मी देणार आहे मित्रांनो. भाऊ ह्याची काय डील राहणार आहे सर? ही वॅगनर आहे 2018 ची गाडी. पण लोन करण्यासाठी 3 लाख रुपये ठेवलेली आहे. कंपनी फिटिंग गाडी आहे. सिंगल ओनरला, ऑल पेपर क्लिअर. ओके तिची कोटिंग 3 लाख रुपये आहे, पण कॅश करण्यासाठी आपण 2,80,000 पर्यंत करून देऊ. ओके 2,80,000 ला हो. ही वॅगनर भेटून जाईल. तर सर आपल्याकडे स्विफ्ट डिझायर पण आहे, मला वाटतं सीएनजी मध्ये. सीएनजी मध्ये कंपनी फिटिंग सीएनजी. चालेल. तर तिची पण डील सांगून देऊ आपण काय असणार आहे. कंपनी फिटिंग सीएनजी मध्ये 2020 ची डिझायर आहे. ही पण सिंगल ओनर मध्ये. 5.5 लाख रुपये कोट केलेलं आहे. ओके साधारणतः आपण 4.5 ते 5 लाख रुपये पण लोन करून देऊ शकतो. फक्त कस्टमरचं सिबिल चांगलं असलं पाहिजे. ओके. आणि सर काय 0 डाऊन पेमेंट वरती करून नाही, द्याल 0 का? डाऊन पेमेंट नाही होणार आपल्याकडे. सिव्हिल ज्याचं चांगलं आहे त्याचं. सिबिल चांगला असेल तर 0 डाऊन पेमेंटचा प्रयत्न करू आपण 100% मध्ये. ओके पण गाडीला नावावर करायला खर्च आणि इन्शुरन्स वगैरे जर कधी त्याला गरज पडली तर तो फाडा लागतो. भरावं त्याच्यामुळे ते शक्यतो 0 डाऊन पेमेंटला होत नाही गाडी. बरोबर. कोणतीच गाडी होत नाही. असं भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं गेलं असेल की 0 डाऊन पेमेंटला गाडी मिळतात. तसं नसतं. ते मनाला 0 डाऊन पेमेंट असतं पण भेटत नाही. भेटत नाही. हा. चालेल. तर सर भरपूर असा स्टॉक तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर केलेला आहे. सरांच्याकडे अजून स्टॉक मध्ये गाड्या अवेलेबल आहेत. आपल्याकडे भरपूर गाड्या. वॅगनर आहे 2019 ची वॅगनर आपल्याकडे. 2017च्या जवळपास 14-15 वॅगनर आपल्याकडे स्टॉकला आहेत. मग त्या सर आज ह्या व्हिडिओ मध्ये काय दाखवलं नाही त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला जागेची कमतरता असल्यामुळे आपण ह्या व्हिडिओ मध्ये ते कव्हर करू शकत नाही. आपण? काय नाही. आणि तुम्ही आता लेटेस्टच चालू केलेलं आहे शोरूम, हा. आताच नवीन चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्या गाड्यांसाठी डिटेल्स विचारायचे असेल तर सरांना नक्की कॉल करू शकता. आपल्याकडे i10 मध्ये भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर अजून भरपूर अशा गाड्या ज्या परमिट मध्ये चालतात मार्केटला, त्या भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. सो वॅगनर मध्ये 2020 ची गाडी आपल्याकडे, 2019 ची गाडी, 18 ची गाडी, 16 ची गाडी आहे. असं भरपूर स्टॉक आपल्याकडे आहे. मित्रांनो लवकरात लवकर या शोरूमला व्हिजिट द्या. भरपूर असा स्टॉक तुमच्यासाठी अवेलेबल आहे परमिटवाला. आणि अशीच भेटेन मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.